2026 सुरू झालंय आणि पहिल्या आठवड्यामध्ये या वर्षातला बेस्ट मराठी सिनेमा आलेला आहे. तो सिनेमा आहे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. हा सिनेमा एवढा कमाल आहे. स्टोरी, स्क्रिप्ट, डायलॉग्स, कॅमेरा, एडिटिंग सगळ्या बाबतीमध्ये सिनेमा एक नंबर झालाय. बरं ट्रेलरमध्ये गोष्ट कळते. ठीक आहे. म्हणजे वेगळं काही सांगायची गरज नाहीये. पण मला प्रश्न पडलेला, की ट्रेलरमध्ये गोष्ट आहे तर मग पडद्यावर काय बघायचं? पण यार इतका सुंदर सिनेमा आहे, साधी सोपी गोष्ट आहे. मराठी भाषा, मराठी शाळा शिकणं टिकणं, शाळेत शिकणं, मराठी शाळेमध्ये हे सगळं हेमंत ढोमेने एवढं छान सांगितलंय समजावून सिनेमात. सो इतका भारी सिनेमा आहे. मला तर वाटतं, की सगळ्यांनी हा सिनेमा बघायला हवा. आपण म्हणतो, की म्हणजे खरं तर ही चांगली गोष्ट आहे, की प्रेक्षक आता खऱ्या अर्थानं सिनेमा साक्षर झालाय. लोकांना चांगले सिनेमे कळतात. कारण की या सिनेमाच्या ट्रेलरच्या तुम्ही खाली कमेंट्स बघा. लोकांच्या खूप चांगल्या कमेंट्स आहेत. लोकं उत्सुकतेने वाट बघत होते. आणि आता हे सगळं ते सगळं थिएटरला गर्दी होण्यामध्ये रिफ्लेक्ट व्हायला हवं. सिनेमा खूप चांगला आहे, खूप भारी झालाय. सगळ्यांनी जाऊन थिएटरला हा सिनेमा बघा. आता सिनेमे चालत नाही अशी तक्रार नकोय. सिनेमे चांगले येत नाहीत अशी पण तक्रार नकोय. सो खूप भारी झालाय सिनेमा. थिएटरला जाऊन बघा हा सिनेमा. सगळ्यांनी खूप भारी कामं केली आहेत. आणि बस सिनेमा जाऊन बघा आणि व्हिडिओना लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा मला सिनेमा कसा वाटला ते. थँक यू.